आज आम्ही आलोय हिंदकेसरी कोरेगाव मैदान बघायला. यात्रा कमिटीने ठिकठिकाणी दिशादर्शक फलक ठेवल्यामुळं मैदानाकडे जाणं सोपं झालेलं. गेल्या गेल्या समोरच गिरवीकरांचा माऊली दिसला. जिकडं बघल तिकडं फक्त बैलच होते. बेकार होऊ नये तरी पण पब्लिक आलंय. कोरेगावचं मानाचं मैदान हिंदकेसरी. या जेवढी या ठिकाणी सुंदर अशी गाडी बोलली ड्रायव्हर आपल्याला 300 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे आणि समालोचक मंडळाला 200 बक्षीस आहे. आपल्या या ठिकाणी मला पूर्वक धन्यवाद. आगती वाळू खिरोली का आणि नवती चिंचोली का घ्या गाडा लावून घ्या. हॅलो सगळे सबनो चला चला आप चला की चला 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 आपण बाहेर जायचं सचिनचे धनवे आपल्याला सगळ्यांना बोलवत आहेत. क्रमांक मैदानातला 61 सुटला आणि 61 मध्ये लढत पाहायला मिळते. 6 गाड्यामध्ये 7 गाड्या पडतात, त्याची एक गाडी बाद झाली. अतिशय सुंदर अशी लढत, डोळ्याचं पारणं फुटणारी लढत पाहायला मिळाली 61 मध्ये. हिंदकेसरी कोरेगाव मैदानात खिलारकाऊ यांच्याकडून प्रथम येणाऱ्या बैलजोडीला खिलारकाऊ यांच्या खोराकाच्या बॅग देण्यात येणार होत्या. अजून निकाली लढत चालू झाली. सुंदर अशा 2 गाड्या पळतात आणि दोघात लढत चालू आहे. परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो? चंदूकाका सराफ सातारा यांनी देखील प्रथम क्रमांक करणाऱ्या जोडीसाठी आकर्षक भेटवस्तू बक्षीस ठेवलं होतं. 6 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे. कोण होतोय गट पास सेवेला पात्र? अतिशय सुंदर अशा गाड्या, अतिशय सुंदर आणि निर्विवाद असं वर्चस्व. गाड्यांवरती लक्ष द्या. कोण होणार 66 बैलगाडी मालक गट पास सेवेला पात्र? सुंदर अशी लढत चालू आहे. सुंदर अशी मध्ये गाडी पोहोचते. करंडावर शिवथरकरांची गाडी अतिशय सुंदर. 67 सुटला. कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं 82 वर्षाची परंपरा असलेल्या परंपरेचं पारंपरिक मानाचं हिंदकेसरी मैदान. अतिशय सुंदर अशी लढत झाली. गाडी क्रमांक 66 आणि मैदानासाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं, ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, प्राधान्य नितीन गुलाबराव बर्गे, सचिन बाळासो बर्गे नगरसेवक, क्रमांक 3 वरून आली गाडी भैरवनाथ गरवा 5 कप आदिश्री आकाश गौरी शिरंबे सातुर्वे इंद्राच्या गाडीचा प्रथम क्रमांकाला विरोधी गाडी मालकाचं यावर बसलेल्या चालकाचं अभिनंदन आहे. 70 पळतो आहे आणि 70 मध्ये सुंदर असे लढत चालू आहे. गरजानी पावर प्लस करा. गाड्या सुटलेत. लक्ष द्या. मैदानातला 71 पळतोय. 71 मध्ये अतिशय सुंदर आणि निर्विवाद असं वर्ष. तिघात सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय गट पास सेवेला पात्र? अतिशय सुंदर. कोण बाजी मारतोय? अतिशय सुंदर अशी लढत. मैदानात काही फेरे बघून बाकीचे बैल बघायला निघाले. जातानाच देखणा आणि मोठ्या मापाचा असा कुमटेकरांचा साहेबराव दिसला. तिथून पुढे गेल्यावर कंजूरचा राजा गट पास करून बसलेला दिसला. पुढे गेल्यावर मथुरची पिकअप दिसली. जवळच मथुर असणार म्हणून त्याला बघायला गेलो. नेहमीप्रमाणेच त्याच्या बाजूला चाहत्यांची गर्दी होती. या अगोदर पण मी मथुरला बघितलं होतं.
पण त्याला गोठ्यावर बघितलं होतं. मैदानातला मथुर आणि त्याचा रुबाब काही वेगळाच असतो. प्रेक्षकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कोरेगाव यात्रा कमिटीने पाण्याचा फवारा करण्यासाठी ड्रोन वापरले होते. जिल्हा सातारा यांनी तयार केलेले खास शर्यतीच्या बैलांसाठी तयार केलेले सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या खास बैलांचा 11 असतात आणि भाडेला साथी बैलगाडी मालकांना प्रत्येकी मानाचे 2 धावे, क्वार्टर वाल्यासाठी प्रत्येकी 2000 आणि मानाचे 2 धावे. ठिकाण आहे मौजे गुरावडे तालुका फलटण जिल्हा सातारा आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी 5 ते 10 सेमी खाली पळायला निघाली होती. त्यात मथुर आणि भुंगा 6 नंबरच्या सेमीत पाहणार होते. मैदानात मथुरची गाडी येताच त्याच्या चाहत्याने त्याला बघण्यासाठी भरपूर गर्दी केली. राहुलबाई स्वतः गाडी घेऊन खाली निघाले होते. गाड्या सुटताच प्रेक्षकांचा जल्लोष चालू झाला. मैदानात मथुरला पळताना जिंकताना बघण्याची प्रत्येकाची इच्छा या मैदानात पूर्ण झाली.